मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चौले आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 17 सॉल्व्ह करणार आहोत. आणि त्यापूर्वी आपण काही बेसिक कन्सेप्ट जाणून घेऊया. जसं सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन एज सप्लिमेंटरी अँगल्स. जर दोन कोनाच्या मापाची बेरीज ही 180 असेल तर त्या कोनांना सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. तर या ठिकाणी अँगल एबीडी म्हणजे हा कोन एबीडी आणि दुसरा अँगल डीबीसी या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे. जसं अँगल एबीडीचे 125 अंश किंवा 125 आणि डीबीसीचे माप 55. तर यांच्या दोघांची बेरीज हे 180 अंश येते, म्हणून यांना एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. तर आता पुन्हा एक एक्झाम्पल पाहू आपण. या ठिकाणी ऑब्झर्व द अँगल्स इन फिगर अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. या ठिकाणी अँगल पीक्यूआरचे माप 110 अंश आहे किंवा डिग्री म्हणू आपण त्याला, आणि अँगल एमएनटी चे माप 70 डिग्री आहे. यांची बेरीज 180 होईल. अँगल पीक्यूआर आणि अँगल एमएनटी आर सप्लिमेंटरी अँगल्स. या अँगल पीक्यूआर आणि अँगल एमएनटी ला सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात, कारण त्यांच्या दोन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 आलेली आहे, म्हणून त्यांना सप्लिमेंटरी अँगल असे म्हणतात. जर दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असेल तर त्या कोनांना सप्लिमेंटरी अँगल्स किंवा पूरक कोन असे म्हणतात. तर आता आपण प्रॅक्टिस सेट मधील पहिलं उदाहरण बघूया. ज्याप्रमाणे आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स काढले प्रॅक्टिस सेट 16 मध्ये, त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स काढायचे आहे. पहिला क्वेश्चन आहे, राईट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल गिव्हन बिलो. तर आता या ठिकाणी आपल्याला 7 उदाहरणं दिलेली आहे. ते या 7 एक्झाम्पल मधील मी इथे 2 एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दाखवतो आणि बाकी तुम्ही होमवर्क करा. कारण कॉम्प्लिमेंटरी जसे अँगल काढले त्याचप्रमाणे उरलेले एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे. तर आता मी हे 2 एक्झाम्पल सोडून दाखवतो. जसं पहिलं आहे 50. याचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. तर आता आपण याचा सप्लिमेंटरी अँगल हा एक्स आहे असं आपण समजू. तर मग लिहिताना काही लिहायला का, लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर एक्स डिग्री आहे समजा. मग आता तर सम ऑफ मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. आपल्याला माहित आहे की दोन कोनाच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतो. तर मग मी ते लिहून घेतो, द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. मग आता आपल्याला पहिला अँगल 15 डिग्री आहे, तर आपण 15 डिग्री लिहू प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180 डिग्री. तर एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण या 15ला तिकडे नेऊ, तर ते -15 होईल. याची वजाबाकी करू. 10तून 5 गेले, 5 राहिले, हातचा 1 परत. 8तून 2 गेले, 6 राहिले, एकाचा 1. म्हणजेच 15चा सप्लिमेंटरी अँगल किती आहे, 165. म्हणून आपण आन्सर काय लिहायचं, म्हणून द मेजर ऑफ द सप्लिमेंट of an angle of 15 degree is 165 degree.
अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघू. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 85 डिग्री या कोनाचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. तर त्याचप्रमाणे आपण करूया. याचा सप्लिमेंटरी अँगल एक्स आहे असं समजू. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर एक्स डिग्री आहे. आपल्याला काय माहित आहे की द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री हे आपल्याला माहित आहे. आता पहिला अँगल आपला 85 डिग्री आहे आणि दुसरा आपण एक्स घेतलेला आहे. यांची ॲडिशन 180 डिग्री. मग आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण 85 तिकडे नेऊ, मग त्याची -85 होईल. याची वजाबाकी करू. 10तून 5 गेले, 5 राहिले. हातचा एक परत 18तून 9 गेले, 9 राहिले. म्हणजेच इथे किती आले? एक्सची व्हॅल्यू 95 डिग्री. म्हणून आपण आन्सर काय लिहू? द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ एन angle of 85 degree is 95 degree. दुसरं उदाहरण बघत आहोत. तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे ते बघू. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. आपल्याला काही कोनांची किंवा अँगलची मापे दिलेली आहे. त्याचा वापर करून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर बनवायची आहे आणि सप्लिमेंटरी अँगलची पेअर बनवायची आहे. तर आता आपण सुरुवातीला आपण या कोनांच्या अँगलच्या मेजरमेंटचा वापर करून कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर बनवू. पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर पहिली पेअर मेजर अँगल बी इक्वल टू 60 डिग्री अँड मेजर अँगल एन इक्वल टू 30 डिग्री. दूसरी पेयर है मेजर एंगल y इक्वल टू 90 डिग्री एंड मेजर एंगल E इक्वल टू 0 डिग्री. एंड तीसरी पेयर है मेजर एंगल D इक्वल टू 75 डिग्री एंड मेजर एंगल F इक्वल टू 15 डिग्री. अशा तीन पेयर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या मिळाल्या. आता आपण पेयर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स पाहू. पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. तर पहिली पेयर कायची बनते ते बघू. मेजर अँगल एन इक्वल टू 30 डिग्री एंड मेजर अँगल जे इक्वल टू 150 डिग्री. त्यांची बेरीज 180 होत आहे. त्यानंतर मेजर अँगल बी इक्वल टू 60 डिग्री एंड मेजर अँगल जी इक्वल टू 120 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला दोन पेयर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स मिळालेले आहेत. फक्त आपल्याला इथं ऑब्झर्वेशन करून या कोनांचं ऑब्झर्वेशन करायचे, कोणत्या दोन कोनाची बेरीज
90 डिग्री येते आणि कोणत्या दोन अँगलची बेरीज 180 डिग्री येते ते बघावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला ह्या पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स लिहिता येईल. त्यानंतर आपण तिसरं उदाहरण बघूया. तिसरे एक्झाम्पल पाहू. इन ट्रायंगल XYZ मेजर अँगल y इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट काइंड ऑफ पेअर डू अँगल x अँड अँगल z मेक. तर आता आपल्या इथे y अँगलचं माप दिलेलं आहे आणि x आणि z यामध्ये कोणत्या अँगलची पेअर तयार होते हे आपल्याला काढायचं आहे. तर आता आपण सोडवूया याला. इन ट्रायंगल XYZ ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलची बेरीज ही 180 होते. हे प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आहे. तर आपण काय करू, तिन्ही अँगलची बेरीज घेऊ. अँगल x, अँगल y, अँगल z इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याचं कारण प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज हे 180 असते म्हणून. आता ज्याचं माप आपल्याला माहिती आहे ते लिहून घेऊ. y कोणाचं माप 90 अंश आहे किंवा 90 डिग्री आहे. उरलेल्याचं माहिती नाही. तर आता अँगल x अधिक अँगल z बरोबर 180 मायनस, आता याला तिकडून नेलं तर मायनस होईल. याची सबस्ट्रॅक्शन केली तर इथं 90 डिग्री राहील. म्हणजेच अँगल x प्लस अँगल z याचं माप किती आलं, 90 डिग्री. म्हणजे यांची बेरीज किती आली, 90 डिग्री. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज हे 90 अंश असते त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंटरी अँगल. म्हणून आपण आता आन्सर मध्ये काय लिहू, अँगल झेड एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. अशा पद्धतीने आपण तिसरं उदाहरण सोडवलं. आता चौथं उदाहरण बघूया आपण. एक्झाम्पल बघूया. काय म्हटलं, द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअरमधील डिफरन्स हा 40 डिग्री आहे. फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स. मग तर आता त्या दोन्ही अँगलचं माप किती आहे ते आपण काढूया, शोधूया किती आहे ते सांगा. तर आता आपण काय समजू की पहिला जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याचं माप आपण एक्स आहे असं समजू आणि दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं माप एक्स मायनस 40 डिग्री. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअरची जी ऍडिशन आहे 90 डिग्री असते. म्हणून आपण काय करू, लेट द फर्स्ट कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स, म्हणजे एक्स आहे समजू, आणि दुसऱ्याचं माप द सेकंड कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स मायनस 40. तर आता आपल्याला काय माहित आहे की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअरची ऍडिशन हे 90 अंश असते. म्हणून काय करू, एक्स प्लस एक्स मायनस 40 इक्वल टू 90 डिग्री. आता याला आपण सोडवू. तर एक्स एक्सची बेरीज होईल म्हणजे काय होईल, 2x, आणि हे मायनस 40 तिकडे जाईल मग प्लस होईल त्याचा 40. याची बेरीज होईल 130 130. आता त्याचे 2x आहे तर हे गुणाकारामध्ये आहे, तिकडे गेलं तर भागाकारामध्ये जाईल. 130ला 2 ने भागून टाकू किंवा डिवाइड करू म्हणून आपण त्याला. मग x बरोबर किती येईल, 65 डिग्री. म्हणजे x ची किंमत किती आली, 65. तर आता आपण ते दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल शोधू. दुसरा म्हणजे एक तर मिळाला आहे, दुसरा शोधू एक्स मायनस 40. तर या ठिकाणी एक्स ची किंमत टाकू 65 मायनस 40. तर याचा आन्सर किती येईल, 25 डिग्री. म्हणून आपण काय लिहू शकतो, द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी angles
आर 65 डिग्री आहे 25 डिग्री. अशा पद्धतीने आपण हे फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. त्यानंतर आपण फिफ्थ एक्झाम्पल बघूया. आता आपण फिफ्थ एक्झाम्पल बघत आहोत. यामध्ये काय म्हटलं की क्वाड्रिलेटरल पीटीएनएम इज अ रेक्टँगल. म्हणजे पीटीएनएम हा रेक्टँगल आहे. राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी एंगल. तर इथे आपल्याला सप्लिमेंटरी पेअर्सचे नाव आपल्याला लिहायचे आहे इथं. आता हा पीटीएनएम क्वाड्रिलेटरल पीटीएनएम हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल असल्यामुळे त्याचे प्रत्येक कोण हे 90 अंशाचे आहे. म्हणून आपण इथे काय लिहू शकतो, क्वाड्रिलेटरल पीटीएनएम इज ए रेक्टँगल. रेक्टँगल आहे म्हणून त्याचे प्रत्येक अँगल आपण काय म्हणू, इच अँगल इज 90 डिग्री. त्यानंतर आपण पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल लिहू. पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. पहिली जोडी. आता इथले प्रत्येक अँगल हे 90 डिग्रीचे आहे. आता पहिली जोडी घेताना आपण कोणती घेऊ, अँगल पी अँड अँगल एम. हा आणि हा 90 अंशाचा आहे. त्याची बेरीज किती होईल, 180 डिग्री. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज हे 180 असते किंवा 180 डिग्री असते त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल. हे झालं. आता दुसरं अँगल टी अँड अँगल एन. तिसरं अँगल पी अँड अँगल टी. चौथं अँगल एम अँड अँगल एन. पाचवं अँगल पी अँड अँगल एन. आणि सहावं आपण अँगल एम आणि अँगल टी घेऊ शकतो. या दोन कोणाची बेरीज 180. टी आणि एन ची बेरीज 180. पी आणि टी ची 180. एम आणि एन ची 180. पी आणि एन ची 180. एम आणि टी ची 180. म्हणून याला काय म्हणून, पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. अशा पद्धतीने आपण अशा 6 पेअर्स आपण इथे लिहिलेले आहे. यानंतर आपण सिक्स्थ एक्झाम्पल बघूया. आपण सिक्स्थ एक्झाम्पल काय म्हटलंय इथे, इफ मेजर अँगल ए इक्वल टू 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे की मेजर अँगल ए इक्वल टू 70 डिग्री दिला आहे. तर यावरून आपल्याला काय काढता येईल, याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काढता येईल. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल काढण्यासाठी आपल्याला काय करावे, या अँगलचं माप हे 90 डिग्री मधून मायनस करावं लागेल. म्हणून आपण काय लिहू शकतो, कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 90 मायनस 70. म्हणजे किती आला आहे हा अँगल, कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 20 डिग्री. याचे माप किती आले, 20 डिग्री. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. तर आता आपण या सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंट ऑफ ए ची आपण 180 डिग्री मधून मायनस करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल, सप्लिमेंटरी अँगल मिळेल. द मेजर ऑफ supplement of the complement of A angle A equal to 180 degree minus 20 degree. म्हणजे किती आला तो, 160 डिग्री. कॉम्प्लिमेंट ऑफ याचा सप्लिमेंटरी अँगल किती मापाचा आहे, 160 अंशाचा. आन्सर काय लिहायचं मग, द मेजर of supplement of the
कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू 160 डिग्री. अशा पद्धतीने आपण सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढलेला आहे, अँगल ए ची किंमत काढलेली. तर 7वं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये काय म्हटलंय की अँगल ए आणि अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी हे सप्लिमेंटरी अँगल्स दिलेले आहे अँड मेजर अँगल बी इक्वल टू एक्स प्लस 20 डिग्री. याचं माप दिलं आहे अँगल बीचं. देन व्हॉट वुड बी द मेजर अँगल ए. म्हणजे मेजर अँगल एचं माप किती आहे आपल्याला कळायचं आहे. मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे असं आपल्याला उदाहरणामध्येच दिलेलं आहे, एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. मग आपण याची बेरीज किती घेतली? 180 डिग्री. मग त्यानंतर आपल्याला ज्याचं माप दिलं आहे ते टाकून घेऊ. इथं अँगल ए प्लस याचं माप बीचं हे दिलं आहे एक्स प्लस 20 बरोबर 180 डिग्री. तर याला सोडवू आपण. या 20ला तिकडे नेऊ. म्हणून मेजर अँगल ए प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180 डिग्री मायनस 20 डिग्री. याचं उत्तर येईल 160 डिग्री. त्यानंतर आता मेजर अँगल ए बरोबर आता ह्या एक्सला तिकडे नेलं तर काय होईल? हे 160 मायनस एक्स होईल. मग आता आपण काय करू? पुढच्या स्टेपमध्ये आपण याला हे मेजर अँगल ए इक्वल टू 160 डिग्री मायनस एक्स. त्यालाच आपण कसं लिहू शकतो? मेजर अँगल ए इक्वल टू 160 मायनस एक्स डिग्री. म्हणून आपण त्याचा आन्सर काय लिहू शकतो? द मेजर ऑफ अँगल बी इज 160 मायनस एक्स डिग्री. अशा पद्धतीने आपण हे 7th एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे आणि आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.